ते उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, श्वेता, मी आता श्रीनगर एअरपोर्टच्या बाहेर आहे आणि मुंबईहून जे कुटुंबीय आहेत ते नातेवाईक सर्व इथे दाखल होतात। आता सर्वजण चिंतेमध्ये आहेत आणि डोंबिवलीमध्ये जे अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी यांचे नातेवाईक जे आहेत ते आता श्रीनगर एअरपोर्टला दाखल झालेले आहेत। पुढे ते कसं कुठे जाणार आपण ते त्यांना विचारूया। नेमकं खूप चिंतेमध्ये आहेत सर्वजण, पण त्यांना काहीसा एकंदरीत इथे मदत कार्य जे आहे ते देखील इथे मिळताना पाहायला मिळते। तुम्ही सांगा, तुमचं नाव सांगा आणि कोण? माझं नाव प्रसाद सोमण आणि माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत ते अतुल मोने, रेल्वेमध्ये काम करतात आणि त्यांचा मृत्यू झालाय। आता बोलण्याच्या मनस्थितीत नाही होत आम्ही खरं तर, पण डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची टीमने आम्हाला खूप सहाय्य केलं आणि आम्ही आत्ता इथे श्रीनगरच्या एअरपोर्टवर आहोत आणि आत्ता पुढच्या काही ज्या फॉर्मॅलिटीज करण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत आणि मग ज्या काही पुढच्या फॉर्मॅलिटीज असतील, सगळ्यात पहिले हा जो काही भ्याड हल्ला केलेला आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। भारत सरकारने याच्या विरुद्ध आणखीन काही ठोस पावलं उचलावीत अशी आमची अपेक्षा आहे। महाराष्ट्र सरकारकडून, भारत सरकारकडून ह्या मृतांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी काहीतरी मदत निधी हा दिला पाहिजे असं आम्ही एक आवाहन करतो, आम्ही निवेदन करतो। तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलेले आहेत? मी किशोर दीक्षित, कळव्याहून आलो आहे आणि जे डोंबिवलीतले तिघही जण गेलेले आहेत कालच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये, ते तिघही जण माझे नातेवाईक आहेत आणि इथे असलेले राजेश कदम यांचेसुद्धा आमचे तिघही नातेवाईक आहेत। हे एकाच फॅमिलीमध्ये पर्यटनासाठी आले होते आणि आता काय बोलावं हे कळत नाही आहे आम्हाला, पण आम्हाला खूप सहाय्य केलं गेलं आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या मदतीमुळे आणि टीम यांच्या मदतीमुळे आम्ही आत्ता इथे श्रीनगरला पोहोचलो आहोत। आम्ही आमच्या फॅमिलीला भेटण्यासाठी फार उत्सुक आहोत। आम्हाला त्यांना आधार देण्याची खूप जास्त गरज आहे आणि आमची रिक्वेस्ट आहे की गव्हर्नमेंटनी या संदर्भात ठोस पावलं उचलावीत। धन्यवाद। आपल्यासोबत इतरही नातेवाईक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। तुमचं नाव सांगा, तुम्ही ते? मी राहुल गणपुले, डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या टीममधला आहे। तर खास करून डॉक्टरांनी आम्हाला इथे मदतीसाठी पाठवलेलं आहे, कारण काल जे काही घडलं ते कोणाच्या ध्यानीमनी नसताना घडलेलं आहे आणि डॉक्टरांचं हे मनोगत आहे की ह्या सगळ्या कुटुंबांना आपण आधार दिला पाहिजे आणि आधारासाठी डॉक्टर नव्हते तर आम्हाला पटकन त्यांनी इथे पाठवलं। तर आमची अख्खी टीम इथे काम करते। त्यांचे पी आहेत दरेकर साहेब, राजेश कदम ज्यांचे स्वतः ते मेव्हणे या हल्ल्यात गेले, तर आम्ही सगळे इथे त्याच्यासाठी आलेलो आहोत, त्यांना मदत करायला। आपण पाहतो की मुंबईहून मदत करण्यासाठी एक टीम देखील इथं दाखल झालेली आहे। ते सर्व नातेवाईक खूप चिंतेमध्ये आहेत आणि ते पुढे आता इथून CRPFच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत आणि तिथून ते जिथे त्यांचे अडकलेले जे पर्यटक नातेवाईक आहेत त्यांना भेटण्यासाठी जाणार आहेत। आपण श्रीनगर एअरपोर्टला आहोत आणि श्रीनगर एअरपोर्टला जर आपण पाहिलं समोर तर इथे राष्ट्रध्वज, आपला तिरंगा हा अर्ध्यावरती उतरवण्यात आलेला आहे। काल जो एक भ्याड हल्ला आतंकवाद्यांनी केलेला आहे त्याचा निषेध म्हणून आणि कुठे आपल्या सर्व जे पर्यटक आहेत निष्पाप त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपला राष्ट्रध्वज इथे अर्ध्यावरती उतरवण्यात आल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळतं। श्रीनगर एअरपोर्टवरती मोठ्या प्रमाणात गर्दी देखील इथे झालेली आपल्याला पाहायला मिळते। श्रीनगर एअरपोर्टच्या आतमध्ये ही गर्दी आहे, खरं तर हा पार्किंग एरिया आहे आणि इथून देखील आता मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते हळूहळू जमा होत आहेत। त्यांना सर्वांना महाराष्ट्रात परतायचं आहे। जे महाराष्ट्रातले पर्यटक होते ते एक भीतीचं सावट जे आहे ते श्रीनगरमध्ये आपल्याला पर्यटकांमध्ये पाहायला मिळतं। कडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। तर आपण पाहतोय श्रीनगर एअरपोर्टवर सध्या जे पर्यटक मृत पावलेले आहेत त्यांचे काही नातेवाईक पोहोचलेले आहेत आणि सध्या ही पहलगाममधली थेट दृश्य आपण पाहतोय। घटनास्थळावरून कशा प्रकारे आता हे ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे आपण ते पाहतोय। 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आतापर्यंत यश आलेलं आहे। सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झालेली आहे आणि त्यात 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलेलं आहे। जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये ही चकमक झाली आणि पहलगामच्या जंगलात दहशतवाद्यांचा शोध अजूनही घेतला जातोय। लष्कराचं विशेष दल या शोध मोहिमेमध्ये सामील झालेला आहे। लष्कराचा हेलिकॉप्टर, ड्रोन आणि स्निफर डॉग देखील या शोध मोहिमेत सहभागी झालेले आहेत। दहशतवाद्यांशी अद्याप कोणताही संपर्क झालेला नाहीये।
तर पहलगामच्या जंगलात राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांचं मोठं ऑपरेशन सध्या सुरू आहे. धर्म पूछा और फिर मारा गया, तो टू नेशन थियरी और ये होना, तो ये जो डॉट सारे लिंक करके हम अगर देखें तो ये 1000% सही बात है कि पाकिस्तान ने ही इन आतंकवादियों को हमारे देश के अंदर भेजा है. अब हमारा दूसरा जो बड़ा टारगेट होगा वो पाकिस्तान होगा. इंटरनेशनल सपोर्ट हमारे देश को मिल गया है, इसीलिए हम कोई भी कदम इस घिनौनी हरकत के खिलाफ अगर उठाएंगे तो हमारे पास इंटरनेशनल सपोर्ट ये जरूर है. लेकिन भारत और पाकिस्तान का मसला ये सिर्फ भारत और भारत ही सुलझाएगा. एक आखिरी फुल स्टॉप लाना बहुत जरूरी है और मुझे लगता है कि बालाकोट से भी तगड़ा हमला होना चाहिए पाकिस्तान पर, तभी हमारा मकसद पूरा होगा. आणि आता या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, आता नेमकं काय तिथे सुरू आहे, काय अपडेट्स मिळत आहेत? पण एक मोठं ऑपरेशन हे पहलगामच्या जंगलामध्ये सुरू आहे. यामध्ये जर बघितलं आपण तर भारतीय लष्कर आहे, याशिवाय जम्मू काश्मीर पोलीस आहे, त्याशिवाय पॅरा कमांडोज आहे, याशिवाय जर बघितलं तर निमलष्करी दलाचे सैनिक आहेत. हे सगळ्यांच्या संयुक्त इथे ऑपरेशन सुरू आहे. आणि जेही 6 पेक्षा जास्त जे दहशतवाद्यांनी काल पहलगामच्या निष्पाप पर्यटकांवरती जे हल्ला केला आणि त्यांचा जीव घेतला, त्या सगळ्यांवरती कठोर कारवाई करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज झालेलं आहे. आणि त्यामुळे काल रात्रीपासूनच संपूर्ण या परिसरामध्ये मोठी मोहीम राबवली जात आहे, ऑपरेशन राबवलं जात आहे. आणि काही ठिकाणी सध्या चकमक सुरू असल्याची माहिती पुढे आलेली आहे. आणि लवकरात लवकर या ज्याही दहशतवाद्यांनी मोठा निष्पाप पर्यटकांवरती हल्ला केला, त्याचा जीव घेतला, त्या सगळ्यांना यमदस्ती पाठवण्याचा प्रयत्न भारतीय लष्कराचा आहे. त्यासाठी एकीकडे ऑपरेशन सुरू आहे, दुसरीकडे जर बघितलं आपण दिल्लीमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. यापूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे जे आहेत, हे संरक्षण मंत्रालयाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांची बैठक हे राजधानी दिल्लीत आपल्या साऊथ ब्लॉक मधल्या कार्यालयात घेत असल्याची माहिती पुढे आलेली आहे. महत्वाचं म्हणजे पंतप्रधानांच्या बैठकीवरच्या पूर्वी साधारण सकाळी 11 वाजता पंतप्रधानांची संरक्षण समितीची बैठक होणार आहे. सुरक्षा विषयक समिती जी असते केंद्रीय मंत्रिमंडळाची, त्याची ही बैठक आहे. त्या बैठकीच्या पूर्वी संरक्षण मंत्रालयात मोठी बैठक, ज्या बैठकीमध्ये खुद्द लष्कर प्रमुख आहे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आहे, याशिवाय सोबतच जर बघितलं आपण तर तिन्ही दलांचे प्रमुख देखील आहे. आणि ते सगळ्यांसोबत राजनाथ सिंग यांची बैठक झाली. म्हणजे एकीकडे बैठकांचे सत्र आणि दुसरीकडे जमिनीवरती ऑपरेशन, अशा प्रकारची संयुक्त कारवाई सध्या या दहशतवाद्यांच्या विरोधात सुरू आहे. स्टुडिओ. बरं प्रशांत, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. तर आपण पाहतोय जम्मू काश्मीरमध्ये नरसंहार झाल्यानंतर देश हादरून गेलेला आहे. पहलगामच्या बैसरन इथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला आणि यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झालाय, तर 13हून अधिक जण जखमी झालेले आहेत. सध्या जवानांकडून हे ऑपरेशन राबवलं जात आहे, त्यामध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आतापर्यंत यश आलेलं आहे आणि अजूनही हे सर्च ऑपरेशन सुरू आहे. दरम्यान या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झालेला आहे, त्यामध्ये डोंबिवलीतले 3 जण आहेत आणि पनवेलमधले 1 जण असल्याचं कळतंय. तर मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या वेशात हे दहशतवादी आले होते आणि त्यांनी पर्यटकांना गाठून त्यांना नाव आणि धर्म विचारला आणि त्यानंतर हा गोळीबार करण्यास सुरुवात केली. काश्मीरमध्ये काल संध्याकाळच्या सुमारास हा नरसंहार झाला आणि या हल्ल्यात 27 पर्यटकांचा आतापर्यंत मृत्यू झाला असल्याचं कळतंय. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला आणि त्यामुळे खरं तर या सगळ्याच पर्यटकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. संपूर्ण देश हादरलेला आहे, कारण जम्मू काश्मीरमध्ये ज्या प्रकारे नरसंहार झालाय तो पाहता संपूर्ण देश हादरलेला आहे. हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातले देखील काही पर्यटक मृत्युमुखी पडलेले आहेत. 6 जणांचा त्यामध्ये समावेश आहे.